अमेरिकेनं त्यांच्या सर्वात शक्तिशाली मिसाईलचं परीक्षण केलेलं आहे। मिनिटमॅन 3 या मिसाईलचं कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावरून परीक्षण केल्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय, कारण ही मिसाईल अणुबॉम्बपेक्षाही घातक आहे। इराण इस्रायलमध्ये युद्ध सुरू झालेल्या युद्धामध्ये अमेरिका देखील इराण विरोधात मैदानात उतरली आणि त्यामुळे अमेरिकेनं त्यांच्या सर्वात शक्तिशाली मिसाईलचं परीक्षण इराणवर हल्ला करण्यासाठी केलं आहे का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मिनिटमॅन 3 मिसाईल लावणार इराणची वाट। मिनिटमॅन 3 मिसाईल अणुबॉम्बपेक्षाही 20 पट घातक। हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा 20 पटीनं शक्तिशाली। इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये घमासान युद्ध सुरू आहे। युद्धाच्या 6व्या दिवशी देखील दोन्ही देश एकमेकांवर तुटून पडले आहेत। दरम्यान याच युद्धात अमेरिकेनं त्यांच्या सर्वात शक्तिशाली मिसाईलचं परीक्षण केलं। अणुबॉम्बपेक्षाही ताकदवान मिसाईलचं कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर परीक्षण करण्यात आलंय। अमेरिकेनं हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षाही 20 पटीनं घातक ही मिसाईल आहे। त्यामुळे अमेरिका या मिसाईलचा वापर इराण इस्रायल युद्धामध्ये करणार का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। मिनिटमॅन 3 हे जे मिसाईल आहे हे मिनिटमॅन 1 आणि 2 चा ॲडव्हान्स व्हर्जन आहे। हे मिसाईलची जी शृंखला आहे ती 1965-66 मध्ये अमेरिकन आर्मीमध्ये आलेली होती। त्यावेळेला हे साधे मिसाईल्स होते। मिनिटमॅन 2 हे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल्स आणि मिनिटमॅन 3 जे आहेत ते सध्या हायपरसॉनिक मिसाईल्स आहेत। याची स्पीड अतिशय जास्त आहे। पूर्ण वेगामध्ये असताना याची स्पीड जवळपास 17,500 मैल पर आवर या हिशोबाने ते जातं। याआधी अमेरिकेनं नेवाडामध्ये न्यूक्लिअर टेस्ट केल्याची चर्चा आहे। नेवाडामध्ये 100 पेक्षाही जास्त भूकंपाचे धक्के जाणवले होते आणि आता मिनिटमॅन मिसाईलचं परीक्षण करण्यात आलंय। त्यामुळे या शक्तिशाली मिसाईलचं परीक्षण करून अमेरिका इराणला धमकी देत असल्याची चर्चा जगभरात आहे। मिनिटमॅन 3 बॅलिस्टिक मिसाईल ही जमिनीवरून लॉन्च केली जाते। 1970 पासून अमेरिका या मिसाईलचा वापर करत आहे। मात्र आता ही मिसाईल नव्यानं डिझाईन करण्यात आली आहे। मिनिटमॅन 3 मिसाईल ही 13,000 किलोमीटर दूर अंतरापर्यंत मारा करू शकते। या मिसाईलमध्ये एका वेळी 2 ते 3 न्यूक्लिअर वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता आहे। मिनिटमॅन 3 ही मिसाईल आक्रमण करण्यासाठी एका मिनिटात तयार होते। आण्विक हल्ले रोखण्यासाठी मिनिटमॅन 3 ही मिसाईल तयार केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय। अमेरिकेवर कोणी अणुहल्ला केला तर प्रत्युत्तरात मिनिटमॅन 3 मिसाईल टाकण्याचा अमेरिकेचा इशारा। ग्राउंड झिरोपासून याचा जो मारा आहे त्याच्यात 3 वॉरहेड असल्यामुळे जवळपास 60 किलोमीटरपर्यंत याचा मारा जातो आणि 60 किलोमीटरच्या आतमध्ये जेवढं काही गोष्टी आहेत तेवढ्या नष्ट होतात। त्यामुळे अतिशय घातक आहे। अमेरिकेपाशी सध्याही फक्त 400 मिसाईल्स आहेत। त्याच्यापैकी किमान 10-12 जरी इराणवर टाकली तरी इराणचा पूर्ण धुवा उडल्याशिवाय राहणार नाही। अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत। अमेरिकेनं इराणवर मोठ्या प्रमाणात मिसाईल टाकल्यात। मात्र मिनिटमॅन 3 मिसाईलचं परीक्षण आताच कशासाठी करण्यात आलं, अशी कुजबूज जागतिक पातळीवर सुरू झाली आहे। दरम्यान यानंतर अमेरिकेनं देखील यावर स्पष्टीकरण दिलंय। हा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याचं अमेरिकेनं म्हटलं, तर दुसरीकडे इराणकडून इस्रायलच्या आण्विक ठिकाणांवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे। इराणनं इस्रायलवर हल्ला केल्यास अमेरिका देखील मिनिटमॅन 3 मिसाईलच्या माध्यमातून हल्ला करू शकते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।